लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज सायंकाळी राजधानी नवी दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी स्पष्ट केली आहे। त्यासोबतच शरद पवार यांनी बोलताना मी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा फोन आल्यामुळे दिल्लीत आलोय। आम्ही अद्याप काही ठरवलं नाही किंवा चर्चाही केली नाही, त्यामुळे या प्रकरणी जो काही निर्णय होईल तो सामूहिक होईल। मी आताच त्यावर काही बोलणार नाही। बैठकीनंतर सर्वांशी बोलूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत असा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे मोदींसोबत जातील असं मला वाटत नाही असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाकारलंय, त्यांचं नाक कापलं गेलंय आणि असं नाक कापलेला पंतप्रधान आम्हाला नको असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते। भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचं दुर्दैव असल्याचं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। मात्र निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो तसा स्वीकारायचा असतो, तो शिरसावंद्य मानायचा असतो। या निकालाचे सखोल चिंतन करून विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन या लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू असंही फडणवीस यांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पोस्टच्या माध्यमातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालातून आदित्य ठाकरे यांनी नेतृत्व सिद्ध केलं असल्याचं उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी बाप बाप होता हे सिद्ध केलं असल्याचंही त्या म्हणाल्या। असली शिवसेना कोण आणि नकली शिवसेना कोण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता समजेल अशा शब्दांमध्ये सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीका केली आहे। विजयाची चाहूल लागल्यानंतर शिवसेना भवनात जल्लोषाला सुरुवात झाली आहे। यावेळी सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। सर्वसामान्य माणसानं सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते दाखवून दिली आहे। सत्तेत असणारे कितीही मस्तवाल झाले तरी त्यांना त्यांची जागा एका बोटाने दाखवून देऊ शकतो, हे या निवडणुकीतून दिसून आलं असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे। इंडिया आघाडीनं सत्ता स्थापनेचा दावा केलाच पाहिजे असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीसाठी मी दुपारनंतर जाणार असल्याची माहिती देखील उद्धव ठाकरे यांनी दिली।